Hello my dear friends and welcome to the English class of 5th standard, and today we are doing the second chapter, Gone with the Scooter. Okay, let's have fun. Unit 1 section madla Gone with the Scooter. Before that, please subscribe the channel to get more lessons, and please share this video with your friends. And the playlist where all the lessons and all the poems are there of 5th standard CBSE NCERT Santur textbook. Please follow the playlist, the link of which is given in the description box. Okay, so let's start. सुरू करूयात आपण. Gone with the Scooter. It was summer afternoon. Gopi was sitting in the veranda reading a book. तर समर सीझनची दुपार होती, उन्हाळ्याची दुपार होती, आणि गोपी हा मुलगा वरांडामध्ये म्हणजे गॅलरीमध्ये बाल्कनीमध्ये पुस्तक वाचत बसला होता. वॉज रीडिंग अ बुक. सडनली ही हर्ड समथिंग रसलिंग पास्ट अँड फॉलिंग विथ अ थड इन द गार्डन. त्याला अचानक एक धाडकन आवाज आला गार्डनमध्ये. ओके, काहीतरी असं घासून गेल्यासारखं आणि असं घापकन धाडकन पडल्यासारखा आवाज आला. फॉलिंग विथ अ थड इन द गार्डन. आणि रसलिंग पास्ट म्हणजे असं समोरून असं जप करून गेल्यासारखं वाटलं एखादी वस्तू. तर ही वॉन्डर्ड, तो विचार करू लागला काय असेल ते. व्हॉट इट कुड बी. ही वॉन्डर्ड व्हॉट इट कुड बी. परहॅप्स इट वॉज अ मँगो फॉलिंग फ्रॉम द ट्री. त्याला वाटलं एखादा आंबा पडला असेल झाडाचा. ओके, झाडावरून आंबा पडला असेल असं त्याला वाटलं. इमिडिएटली गोपी पुट हिज बुक असाइड. त्याने लगेच आपलं पुस्तक बाजूला ठेवलं. गॉट अप, उठला आणि रॅन इन टू द गार्डन, आणि धावत पळत गार्डनमध्ये गेला. ही सर्च्ड इन बिटवीन द थिक ग्रास अँड नियर द गार्डन फेन्स. आता तो शोधायला लागला जे कुंपण होतं. गार्डन फेन्स म्हणजे गार्डनचं बागेचं कुंपण. ही सर्च इन बिटवीन द थिक ग्रास. आता तिकडे खूप दाट गवत होतं, तिथे त्याने त्या गवतामध्ये शोधलं आणि त्या कुंपणाजवळ शोधलं. ओके, ही सर्च इन बिटवीन द थिक ग्रास नियर द गार्डन फेन्स. ही फाउंड नथिंग. त्याला तिथे काही मिळाले नाही. ही लुक्ड अमॉंग द बुशेस. झाडांची झुडपं होती खूप तिथे, झाडं झुडपं, त्याच्यामध्ये त्यांनी शोधलं तर तिथे पण काही नव्हतं. ही लुक्ड अमॉंग द बुशेस. नथिंग वॉज देअर अगेन. परत तिथे पण काही नाही भेटलं. देन हिज आईज फेल ऑन अ हीप ऑफ ड्राय लिव्स. नंतर तिथे सुकलेले पानं होती, त्यांचा पानांचा ढिगारा होता, तिथे त्याची नजर गेली. हिज आय फेल ऑन म्हणजे तिथे त्याची नजर गेली. ऑन अ हिप, हिप म्हणजे ढिगारा, आणि ड्राय लिव्स. देअर वॉज अ व्हाईट बॉल ऑन द हिप. तर त्या ढिगाऱ्यावर सुकलेल्या पालापाचोळा होता, त्याच्या ढिगाऱ्यावर एक पांढरा बॉल होता. गोपी रिच्ड आउट अँड टूक द बॉल इन हिज हँड्स. तर गोपी तिथे गेला त्या ढिगाऱ्यापाशी आणि तो बॉल स्वतःच्या हातात घेतला आणि त्याने बघितला तो कसला बॉल आहे काय आहे. तर तो कसला बॉल होता. इट वॉज अ हॉकी बॉल. तो हॉकी खेळण्याचा बॉल होता. ओके, हॉकी गेम असतो ना, हॉकी स्टिक आणि हॉकी बॉल, तर त्याचा तो हॉकी बॉल होता. गोपी वॉन्डर्ड हुज बॉल कुड दिस बी. गोपी विचार करायला लागला मनातल्या मनात, हा बॉल कोणाचा असेल बरं. ही लुक्ड अराउंड. त्याने आजूबाजूला बघितलं. अँड पीप्ड आउटसाइड द गेट. आणि तो गेटच्या बाहेर त्याने वाकून बघितलं. पीप म्हणजे नजर टाकणं, वाकून बघणं. बट कुड सी नो वन. तर त्याला त्या गेटच्या बाहेर पण कोणीही दिसलं नाही. देअर वॉज नो वन. त्याला प्रश्न पडला हा बॉल बाबा कोणाचा असेल. जस्ट देन ही हर्ड हिज मदर कॉलिंग. नंतर लगेच मागून त्याला आईचा आवाज आला. आई त्याची त्याला हाक मारत होती की गोपी तू काय करतोयस तिथे. व्हॉट आर यू डुईंग आउट इन द गार्डन. तर गार्डनमध्ये काय करतोयस. तर ती म्हणाली आई की इट इज व्हेरी हॉट. खूप गरम आहे, उन्हाळा आहे, तू आत ये, कम इनसाइड. इट इज व्हेरी हॉट अँड यू कम इनसाइड. गोपी वेंट इनसाइड. गोपी आत गेला. अँड ड्रँक अ ग्लास ऑफ वॉटर. आणि तो एक ग्लास पाणी पिला. गरमी होती ना खूप. तो बाहेर बसला होता तर आतमध्ये गेला आणि एक ग्लास भरून पाणी पिला आणि तिथेच चटईवर जरासा झोपला आडवा. ही ले डाऊन ऑन द मॅट.
अँड सेट टू हिमसेल्फ, आणि स्वतःशीच पुटपुटला, झोपला तो ह्याच्यावर चटईवर आणि स्वतःशीच पुटपुटला की आय कांट कीप दिस बॉल फॉर माय सेल्फ, आय विल आस्क अराउंड. तर हा बॉल कोणाचा आहे तो मला त्याला परत केला पाहिजे, तो माझ्या स्वतःसाठी मी नाही ठेवू शकत. आता मी बाहेर जातो आणि मित्रांना वगैरे जाऊन विचारतो. आय विल आस्क अराउंड. इन द इव्हनिंग गोपी वेंट टू द नियर बाय प्ले ग्राउंड वेअर ऑल हिज फ्रेंड्स रेग्युलरली गॅदर्ड टू प्ले हॉकी. तर त्या दिवशी संध्याकाळी तो गोपी प्लेग्राऊंडवर गेला, ज्या प्लेग्राऊंडवर सगळे फ्रेंड्स जमा होत होते हॉकी खेळण्यासाठी. ओके, त्याचे सगळे फ्रेंड्स तिथे त्या प्लेग्राऊंडवर हॉकी खेळायचे. तर त्या प्लेग्राऊंडवर तो गेला आणि म्हणाला की फ्रेंड्स, दिस आफ्टरनून आय फाउंड अ बॉल. आज दुपारी मला हा एक बॉल सापडला. आय फाउंड अ बॉल, मला एक बॉल. त्याने तो बॉल त्याने दाखवला नाही, त्याने नुसतं सांगितलं की मला एक बॉल सापडला आणि विचारलं की तुमचा कोणापैकी बॉल हरवला आहे का? डिड एनी ऑफ यू लूज युअर बॉल रिसेंटली? आत्ता सध्या तुमचा कोणाचा बॉल हरवला आहे का? तर मनोज नावाचा त्याचा मित्र होता, तो म्हणाला आय लॉस्ट अ बॉल 4 months अगो. 4 महिन्यापूर्वी मी माझा बॉल हरवलेला आहे. तर गोपी म्हटला मग हा तुझा बॉल असू शकत नाही. सो द बॉल दॅट आय फाउंड कॅन नॉट बी युअर्स. आता जो मला बॉल मिळाला आहे तो तुझा असू शकत नाही, कारण तुझा तर बॉल 4 महिन्याआधी हरवला आहे, राईट. नंतर गोपी सेड सो द बॉल दॅट आय फाउंड कॅनॉट बी युअर्स. नंतर रमानी म्हणाला देन द बॉल इज माइन. तो म्हणाला तर मग हा बॉल माझा आहे. देन द बॉल इज माइन. हाऊ डू यू नो? आस्क गोपी. गोपी म्हटलं तुला कसं माहिती? तुला माहिती आहे तुझा आहे बॉल, तर मग कलर सांग बरं. व्हॉट कलर इज इट? तर तो म्हणाला, रमानी काय म्हणाला, शो मी द बॉल अँड आय विल टेल यू. म्हणजे त्याला पण माहीत नव्हता कुठल्या रंगाचा आहे. तो म्हणाला तुम्हाला बॉल दाखव मग मी सांगतो. मग बॉल दाखवल्यावर तो बघून सांगणारच आहे ना कुठल्या रंगाचा. रमानी हसून म्हणाला, तो गमतीनेच म्हणाला की त्याला कळून चुकलं होतं असं, म्हणजे त्याला म्हणायचं होतं की माझा नाही आहे तो, मला माहीत नाही कुठला कलर आहे, तो दाखवल्यावरच मी सांगेन. म्हणजे तो बॉल त्या रमानीचा पण नव्हता. अनदर फ्रेंड दीपक पोस्टेड दॅट हिज फादर हॅड बॉट हिम अ ब्रँड न्यू फुटबॉल द प्रिव्हियस डे. तर अजून एक त्याचा मित्र दीपक तो म्हणाला, बोस्टेड म्हणजे एकदम रुबाबात म्हणाला, मोठेपणाने म्हणाला, तो शो ऑफ करत होता की त्याच्या बाबाने त्याला एक मोठा फुटबॉल, ब्रँड न्यू फुटबॉल आणून दिला होता आदल्या दिवशी. बॉट हिम, बॉट म्हणजे आणणं, विकत आणतो तेव्हा बॉट म्हणतात, BOUGHT. आणि आपण कोणाकडून तरी सहज आणतो त्याला ब्रॉट म्हणतात. आणणं किंवा देणं त्याला ब्रॉट, BROUGHT. आणि विकत जेव्हा पैसे देऊन आणतो तेव्हा BOUGHT. बॉट हिम अ ब्रँड न्यू फुटबॉल द प्रिव्हियस डे. द बॉल आय फाउंड इज अ हॉकी बॉल सेट गोपी. तर त्या दीपकने म्हटलं की फुटबॉल आणला आहे, तर गोपीने सांगितलं की तो फुटबॉल नाही आहे, हॉकी बॉल, म्हणजे नक्कीच तुझा नाही आहे. सगळेजण हसायला लागले या गोष्टीवर. गोपी टूक आउट द बॉल फ्रॉम हिज पॉकेट. तर आता कोणाचंच नाही म्हटल्यावर गोपीने खिशातून बॉल काढला आणि मनोजने त्याच्या हातातून तो खेचून घेतला. मनोज ग्रॅब्ड इट आणि टॉस्ड इट ओव्हर टू दीपक. आणि टॉस्ड इट म्हणजे कोणाकडे दिला? दीपककडे टाकला बॉल. असं खेळता टॉस केला, त्याच्याकडे टाकला. गोपीच्या हातातून खेचून घेतला मनोजने आणि दीपककडे टाकला. सीइंग दिस गोपी सॅट ॲट द टॉप ऑफ हिज व्हॉइस. तर हे असं केलेलं हातातून खेचून घेतला मनोजने म्हटल्यावर गोपी एकदम चिडला आणि तो म्हणाला, स्टॉप, आय से स्टॉप, लेट्स प्ले बिफोर इट गेट्स डार्क. तर आपण आता खेळूया, हे असं फेकाफेकी नका करू, आपण आता अंधार व्हायच्या आधी हॉकी खेळायला सुरुवात करूया. मनोज वेंट टू द गोल पोस्ट. आता मनोज हा गोल पोस्टकडे गेला कारण त्याला गोलकीपिंग करायला आवडायचं. तो गोलकीपर होता. मनोज वेंट टू द गोल पोस्ट ॲज ही लाईक टू बी अ गोलकीपर. गोपी स्टूड ॲट द सेंटर ऑफ द फील्ड होल्डिंग द हॉकी स्टिक. गोपी ग्राउंडच्या मधोमध उभं राहिला हॉकी स्टिक घेऊन. त्याने ही पास द बॉल टू दीपक. त्याने दीपककडे बॉल पास केला आणि हू ड्रोव द बॉल टुवर्ड्स रमानी. ज्याने दीपकने बॉल तो रमानीकडे सरकवला. ही ड्रोव द बॉल टुवर्ड्स रमानी आणि रमानी ड्रिबल द बॉल विथ द स्टिक अँड इट वेंट टू जय. आणि रमानी जमिनीवरनं तो बॉल हॉकी स्टिकने असं ड्रिबल करू लागला. ड्रिबल म्हणजे पळवू लागला विथ द हॉकी स्टिक अँड इट वेंट टू जय. तो बॉल कोणाकडे गेला? तर जयकडे गेला. कम ऑन जय, प्ले द शॉट अँड ड्राईव्ह इट टुवर्ड्स द
गोल पोस्ट. मनोज मोठ्याने म्हणाला की जय आता शॉट मार, प्ले द शॉट, आणि तो बॉल कुठे ड्राईव्ह कर, गोल पोस्टजवळ टाकून दे. गोल पोस्टच्या दिशेने बॉल सरकव, जोरात मार. तर जयने एकदम टाईट हॉकी स्टिक हातात धरली. जय टायटन हिज रिस्ट, त्याचं मनगट घट्ट आवळलं अराउंड द स्टिक. हातामध्ये स्टिक घेतली आणि मनगटात ती अशी ताकदीने अशी घट्ट पकडली. विथ द फ्लॅट साईड टचिंग द बॉल, त्या हॉकी स्टिकची जी फ्लॅट्सवाली साईड होती ती बॉलला टच करत तो तसा उभा राहिला आणि त्याने जोरात बॉल हिट केला. ही हिट द बॉल सो हार्ड, एवढ्या जोरात मारला दॅट इट वेंट पास्ट द प्लेग्राऊंड, तर ती प्लेग्राऊंडच्या बाहेर गेला तो बॉल, प्लेग्राऊंड गेटच्या बाहेर. दॅट इट पास्ट द प्लेग्राऊंड गेट अँड फेल इन टू द बास्केट ऑफ द पासिंग स्कूटर. तो एवढा जोरात बॉल गेला की प्लेग्राऊंडच्या गेटच्या बाहेर गेला आणि तिथनं रस्त्यावरनं एक स्कूटर पास होत होती, त्या स्कूटरच्या बास्केटमध्ये तो बॉल जाऊन पडला. स्कूटरला पुढे अशी बास्केट असते ना, एक्झॅक्टली ते बास्केटमध्ये जाऊन तो बॉल त्या बास्केटमध्ये पडला. पण तो स्कूटरवाला, त्याला काही माहीत नव्हतं, तो स्कूटरिस्ट हू वॉज अनअवेअर, त्याला काही माहीत नव्हतं. दॅट स्कूटरिस्ट हॅड पास्ड अवे. दॅट स्कूटरिस्ट हू वॉज अनअवेअर ऑफ वॉट हॅड हॅपन्ड ड्रोव पास्ट. तर त्याला काहीच माहीत नव्हतं, त्यामुळे तो स्कूटर घेऊन गेला आणि त्याच्याबरोबर तो बॉलही गेला. बाय द टाईम द चिल्ड्रन रन टू द गेट, द स्कूटर वॉज गॉन. जोपर्यंत ही मुलं सगळी पळून गेटपर्यंत येऊन त्या स्कूटरवाल्याला थांब म्हणून वगैरे सांगणार, त्याच्या आधी तो स्कूटरवाला तिथनं गेलेला होता आणि त्याच्याबरोबर तो बॉलसुद्धा गेला होता. तर ही सगळी मुलं एकमेकांकडे बसून जोरजोराने हसू लागली. दे लुक्ड ॲट द इच अदर अँड बर्स्ट इन टू लाफ्टर. कारण त्यांना तो बॉल तसाही मिळाला होता, आला तसा तो बॉल गेला. ह्याचा अर्थ असा होतो की जसा आला तो अचानकपणे गेला. पण ह्याच्यात सगळ्यांपैकी कोणाचाच तो बॉल नव्हता, त्यामुळे तो कोणालाच मिळाला नाही. ओके, तर अशी ही स्टोरी आहे. गॉन विथ द स्कूटर. गॉन विथ द स्कूटर म्हणजे स्कूटरबरोबर तो बॉल गेला. तर हा लेसन झालेला आहे. तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्हाला काही अजून कुठले लेसन्स हवे, काय हवे ते मला कमेंटमध्ये मेसेज करा आणि आपण दुसरा लेसन घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतो आहे. आणि तुम्हाला प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही टाकलंत संतूर क्लास 5 इंग्लिश, तर तुम्हाला प्लेलिस्ट मिळून जाईल आणि लेसनचं नाव पुढे टाकलं तर लेसन पण मिळून जाईल. ओके, सो विल मीट विथ द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर अँड बाय बाय.